आपल्या घरामध्ये वास्तुदोष आहे हे कसं ओळखायचं? ही आहेत वास्तुदोषाची लक्षणे. पहा, तुमच्या घराला सुद्धा आहे का वास्तुदोष? आयुष्यात अनेक अडचणी येऊ लागल्या, कोणतेही काम होत नसेल, यशाचे सर्व मार्ग बंद झाले असतील, तर अनेकांना असं वाटतं की आपले ग्रहच फिरले आहेत, कुंडलीत काही दोष आहे किंवा आपली साडेसाती सुरू आहे. मात्र प्रत्येक वेळी हा ग्रह दोष नसतो, पण ज्या घरात राहतो तिथल्या ऊर्जेचा देखील आपल्या आयुष्यावर प्रभाव पडत असतो. त्यामुळे वास्तू देताना ती शुभ मुहूर्तावर घेतली जाते. तसेच वास्तुदोष होऊ नये म्हणून वास्तुशांती देखील केली जाते. तुमच्या आयुष्यात देखील अडचणी असतील तर एकदा तपासून पहा, तुमच्या घरात वास्तुदोष तर नाहीये ना? नमस्कार मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ आहे वास्तुदोषावर. तर काळजीपूर्वक ऐका की तुमच्या घरात पण वास्तुदोष आहे की नाहीये. जर असेल तर त्यावर उपाय सुद्धा आहेत. जीवनात वारंवार समस्या येत असतील, कसे तर कोर्ट कचेरी काम करत होत असतील किंवा अचानक काही संकट येत असतील, तर तुमच्या कुंडलीत काही दोष असू शकतात. त्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष आहे का? तुमच्या अडचणींचे कारण तेच तर नाहीये ना? तुमच्या घरात वास्तुदोष असण्याची शक्यता आहे. वास्तुशास्त्रानुसार वास्तुदोषांवर उपाय केले नाही तर अडचणी सतत म्हणजे कायमच येत राहतात. आपण त्याला बोलतो की पनवती लागली पाठीमागे. तर प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या असतात. मात्र तुमच्या जीवनात समस्या संपत नसतील किंवा त्यावर मार्ग सापडत नसेल तर मात्र जन्मकुंडलीतील ग्रहांचे दोष असू शकतात किंवा तुमच्या घरात वास्तुदोष असू शकतो. वास्तुदोष निवारण करण्यासाठी म्हणजे वास्तुदोष कमी करण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार उपाय करणे गरजेचे आहे असं वास्तुशास्त्र सांगतं. तर मित्रांनो, वास्तुशास्त्रज्ञांच्या मते घरामध्ये दोष असल्यास कायदेशीर अडचणी देखील येतात. तसेच घरात चोरी होण्याची शक्यता असते. तसेच वास्तूमध्ये नकारात्मक ऊर्जा राहते. तर मित्रांनो, वास्तुदोषाची लक्षणे काय ते आपण आता बघणार आहोत. की प्रत्येकाच्या घरात काही ना काही सतत भांडणं होत राहतात. तसेच घरात प्रसन्न वातावरण राहत नाही. तसेच कुटुंबातही व्यक्तीच्या मागे कोणत्या तरी एका कुटुंबाच्या व्यक्तीच्या मागे आजार पण लागतं. तसेच कुटुंबात एखादी व्यक्ती कोर्ट कचेरीच्या प्रकरणात अडकू शकते. तसेच कितीही मेहनत केली तरी देखील कामे पूर्ण होत नाहीत. घरामध्ये निराशाजनक वातावरण दिसू लागते. असे खूप सारे निगेटिव्हिटी असलेले दोष हे म्हणजे वास्तुदोषाचे पण कारण असू शकते. तसेच अजून भरपूर कारण आहेत त्याच्याने, की घरामध्ये लावलेली आपले रोपे नवीन आपण झाडं आणतो बाहेरून नर्सरीवरून, तर तेही टवटवीत असतात. पण घरात लावून झाल्यानंतर 10 दिवसानंतर ती झाडं मरतात किंवा ती सुकून जातात किंवा त्या झाडांना फुलं येत नाहीत. काय लोकांच्या घरात भरपूर फुलं येतात आणि आपल्या घरात काय लोकांच्या घरात खत पाणी घालून सुद्धा फुलं येत नाही. तो सगळा वास्तुदोषाचा म्हणजे निगेटिव्हिटी एनर्जीचा दोष असतो. पाण्याचा नळ लिकेज होतो. तसेच घरामधील इलेक्ट्रिक वस्तू आपोआप बंद पडू लागतात, म्हणजे घड्याळ, मिक्सर, खूप काही गिझर वगैरे बंद पडायला लागतात. तर हे काही ना काही संकट येण्याची लक्षणं असतात. तर ती संकट कोणामुळे येतात? तर वास्तुदोष घरात असल्यामुळे येतात. घर बांधताना किंवा घेताना जर तुम्ही नवीन घर घेणार असेल, बांधणार असेल, तर या गोष्टी टाळायला पाहिजेत. आणि जर घरात अशा गोष्टी असतील तर ते तुम्ही सुधारावा. तर काय करायचंय? तर नैऋत्य कोण सोडून तुमचा बेडरूम दुसरीकडे कुठेही नसावा. म्हणजे तुमची बेडरूम नैऋत्य कोणामध्ये असावी. तसेच घराचा पूर्वेकडील भाग हा इतर भागापेक्षा जास्त उंच नसावा. आग्नेय किंवा वायव्य दिशेला घराचा मुख्य दरवाजा सुद्धा नसावा. नैऋत्य दिशेला मुख्य दरवाजा नसावा. नैऋत्य दिशेला खड्डा नसावा. तसेच नैऋत्य दिशेला पैशाची तिजोरी किंवा
कपाट नसावे. आरसा लावलेली कपाट नैऋत्य, वायव्य किंवा दक्षिण दिशेला नसावीत. ईशान्य दिशेला कपाट किंवा जड वस्तू नसावी. ईशान्य दिशेला शौचालय सुद्धा नसावे. ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य हे कोपरे हे तुटलेले नसावेत. तुमच्या घरचा मुख्य दरवाजासमोर खांब किंवा विजेचा खांब तो सुद्धा नसावा. ही बारीक सारीक दोष आहेत. हे जर तुमच्या घरात असतील तर ते कृपया काही ना काही करून तरी सुधारावा. तर यावर वास्तुदोषाने उपाय सुद्धा सांगितले आहेत. तर मित्रांनो, आपल्या घरात काही ना काही दोष असतील ते दोष घालवण्यासाठी खालील उपाय आठवणीने करून बघा. हळूहळू वातावरण सुद्धा सुधारेल. तर कोणते उपाय आहेत? तर वास्तुदोष निवारण्यासाठी घरामध्ये वास्तु शांती किंवा पूजा घालणे महत्वाचे असते. खूप लोक आहेत गणेश पूजा करतात घरात आणि वर्षानुवर्षे त्या घरात राहतात. तर मित्रांनो, वास्तुशांतीसाठी कोणाला जेवण खाऊ जर कोणाची ऐपत नसेल तर जेवण नाही दिलं तरी चालेल, पण वास्तुशांती घरातल्या घरात माणसांमध्ये करून घ्यावी. तसेच घरातील नको असलेल्या जुनाट वस्तू आपण बाहेर फेकाव्यात. घरात पूजा पाठ करून धूप लोबन घरात फिरवावे. घराच्या बाहेर लिंबू मिरची बांधावी. आपल्या घराची वेळोवेळी नजर काढावी. तसेच तुमच्या घरात वास्तुदोषाची लक्षणे आढळल्यास ज्योतिष जो आपला वास्तूचा ज्योतिष असतो त्याच्याकडे जाऊन तुम्ही सुद्धा हे मार्गदर्शन घेऊ शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओतून असं नमूद होतं की आपल्या घरातले वास्तुदोष असेल ते तुम्ही वेळोवेळी हे खालील उपाय करून सुधारून घ्यावेत आणि त्यामुळे तुम्ही फरक सुद्धा जाणवा. नॉर्मल एक साधा उपाय तुम्हाला याच्यात सांगितला आहे. लिंबू मिरचीचा आहेच. तसेच घराची नजर तुम्ही लहान बाळाची जशी नजर काढता तशीच आपल्या घराची सुद्धा मीठ मोहरीने सगळीकडे घरात फिरवून ते चुलीमध्ये किंवा गॅसवर एका गरम भांड्यामध्ये टाकून नाहीतर पाण्यामध्ये सोडून दिलं तरी चालतं. आणि तसेच घरामध्ये पूजापाठ करून घरामध्ये कापूर जळवायचा, धूप लावायचा. त्या धुपाचा पूर्ण वास पूर्ण सगळ्या रूम मध्ये फिरवावा, जेणेकरून काही दोष असतील, वाईट एनर्जी असेल ती ऑटोमॅटिक कमी होण्यास मदत होते. मित्रांनो, असेच वास्तुशास्त्राचे एक व्हिडिओ तुम्हाला या चॅनलला बघायला मिळतील. तर कृपया फॉलो मध्ये राहा. रोज दिवसाला तुम्हाला एक नवीन व्हिडिओ माहिती मिळत जाईल. त्याप्रमाणे आपल्या घरातले वास्तुदोष कमी करण्याचा प्रयत्न करा. असेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर कृपया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला लाईक करून कमेंट करून सुद्धा मला कळवा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून मला कळवा. श्री स्वामी समर्थ.